नमस्कार दर्शकों, आप देख रहे हैं फुलवारी समाचारों का चैनल। स्वतंत्रता दिवस के अवसर पर विरार पश्चिम में मानपा प्रमुख कार्यालय पर आयुक्त माननीय अनिल पवार के हाथों द्वारा झंडा फहराया गया। झंडा फहराने के अवसर पर आमदार श्री हितेन ठाकुर जी, आमदार क्षितिज ठाकुर जी और तमाम ऐसे गणमान्य जनता उपस्थित रही। झंडा फहराने के बाद जनसभा आयोजन किया गया, जिसमें जनता ने अपनी समस्या मानपा आयुक्त को अवगत कराया और जनता की समस्या पे चर्चा हुई। सुने वीडियो में क्या जनसभा में कुछ हुआ, फुलवारी समाचारों का खास खबर में। गेल्या आठवड्यात झालेली तिकडे पण मी हे केलं की खड्डे तुम्ही बुजवले पण ते उलटे खड्डे केले, म्हणजे खड्डे होते ते बरे होते, आता तुम्ही उलटे खड्डे केले। ते तुमच्याशी पण बोलणं झालेलं गेल्या वर्षामध्ये। खड्डे बुजवायची एक पद्धत असते, त्याला कटिंग करून स्क्वेअर किंवा रेक्टँगल शेपमध्ये करून भरून ते लेवलला असलं पाहिजे। आधी खड्ड्याच होते, आता आमचे उलटे खड्डे झालेले आणि हे सगळेच मान्य करतील। लवकरात लवकर बुजवायचं करा, पण त्याला एक पद्धत, सगळ्या कॉन्ट्रॅक्टर जे पण असेल त्यांना एक तुमच्याकडून एक सिस्टम द्या की ह्या पद्धतीनेच खड्डे बुजवले पाहिजे। दुसरं काय होते, काही ठिकाणी तुम्ही पेवर भरतात त्याच्यामध्ये खड्डे अजून वाट लागतात, तर जिकडे डांबर असेल तिकडे डांबर भरा, लेवल होईल तेवढं बघा। दुसरी एक माहिती, आपण प्रत्येक मुख्य रस्ते कॉन्क्रिटीकरणसाठी MMRDकडे ऑलरेडी आपण प्रस्ताव दिलेला, त्याचं काम टेंडर प्रोसेसमध्ये आहे। म्हणजे जे आपल्याला ह्या वर्षी लवकरच ते सगळे कॉन्क्रीटचे रस्ते होते आणि खड्डेचा हा विषय आपल्या तालुक्यामध्ये जेवढे पण मुख्य रस्ते तिकडे होणार आहे। एकूण 7,000 कोटीची आपण कामं मंजूर केल्यात फक्त रस्त्यांची। त्याच्यात 37 किलोमीटरचा रिंग राऊट, जो 40 मीटरचा होता तो 60 मीटर घ्यायला सांगितलेला आहे। म्हणजे ज्या पद्धतीने लोकसंख्या वाढत चाललेली आहे, तर ते उद्या 40 मीटर आपल्याला कमी पडत म्हणून तो 60 मीटरचा करायला घेतलेला आहे। बाकी येणारे जेवढे मुख्य रस्ते आहेत, म्हणजे हायवे, विरार हायवेपासून अर्नाळा, सुपारा फाटापासून सुपारा गाव, वसईचे दोन्ही फाट्यावरून वसई गाव, नायगाव जूचं पाफाना फाट्यापासून स्टेशनच्या पुढे हे मुख्य रस्ते इंटरनल, म्हणजे भालीवाडी गोपीलाला कनेक्ट करणारा नायगावला जाणारा जो रस्ता आहे तो आपण कॉन्क्रीट करायला घेतलेला आहे। त्याच्या व्यतिरिक्त म्हणजे जो आपल्याला 1.5-2 तास पालघरला जायला लागतो, ते आपण 15-20 मिनिटामध्ये हेडक्वार्टर्स पोहोचू, पालघर जिल्हा हेडक्वार्टर्स। त्याच्यामध्ये त्या लोकांनी डबल लेन घेतलेला, ती आम्ही MMRDकडे मीटिंग घेतली, पप्पा आम्ही सगळे होते। डबल लेनचं आपण 4 लेन करायला सांगितलं, त्याचं एस्टिमेट वाढवून घेतलं। गड्डे जरा नीट करून घ्या। हो सर। अच्छा, त्याच्या व्यतिरिक्त 4 रेल्वेवरचे उड्डाणपूल, 12 शहरातले 4 रेल्वेवरचे साहेब आम्ही फॉलोअप केलं आहे। हा ब्रिज निघतोय, त्याचं रेल्वेकडे आपला प्रस्ताव केलेला आहे, MMRDने मान्यता दिलेली आहे। अलकापुरीला एक ब्रिज आहे, उस्मानला एक ब्रिज आहे, ॲडिशनल वसई नायगावच्या मध्ये एक ब्रिज आहे। असे 4 रेल्वेवरचे ब्रिज, त्याच्यामध्ये पण बारके ब्रिजेस घेतलेले आपण मागणी केली, ते कमीत कमी 4 लेन असले पाहिजे, कमीत कमी 4 लेन असले पाहिजे। ते 4 लेन मंजूर झालेले आहेत, त्याचा लवकरच कामं चालू होतील। त्याच्या व्यतिरिक्त शहरातले